ही घासणी ना कशासाठी चांगली सांगतो, देव वगैरे घासण्यासाठी मी याला भैया पावडर आहे की ही साबणाबरोबर पण अगदी छान काम करते आणि लिक्विड बरोबर जे भांडे आधी आणि नंतरचा फरक तुम्ही बघू शकता. जास्त जोर लाव म्हणजे जास्त असं ताकद. आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात, मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आजचं थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की किचनशी रिलेटेड पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर किचनमध्ये आपण एक गोष्ट असते घासणी किंवा स्क्रबर, तर ती कधी म्हणजे जास्त त्याच्याकडे आपण जास्त बोलत नाही. जो तो प्रत्येकाच्या सोयीनुसार घासणी वापरत असतं. पण कुठली घासणी चांगली वापरावी म्हणजे वापरावी, कुठली घासणी चांगली असते, तर त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नक्की तुम्हाला आपण कोणत्याही मॉलमध्ये म्हणा, सुपर शॉपिंगमध्ये म्हणा किंवा किराणा दुकानामध्ये गेलो तर तिथे एवढे सगळे आपल्याला घासणीचे प्रकार बघायला मिळतात. कधी कधी वाटतं आपल्याला नवीन काहीतरी आलेलं आहे, घेऊन बघावं, पण ते खरंच फायद्याचं असतं का, तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आजचा पहिला टॉपिक आपण बघतो की घासणी कुठली वापरावी. तर आधीच्या काळात जर तुम्ही बघायला जाल ना तर नारळाची जी शेंडी असतात म्हणजे नारळाचं जे वरचं साल असतं ते काढतो आपण सुकलेल्या नारळाचं, तर तेव्हा त्याच्या ज्या शेंड्या निघतात ना त्याची सुद्धा घासणी बनवली जायची. माझी आई, आम्ही खूप लहान होतो ना तेव्हा त्याच्याने आई जे पितळाचे तांब्याचे भांडे असायचे ना तर ते पितांबरी वगैरे लावून त्याच्याने घासायची, साधी कुठली घासणी वापरायची नाही. तर तेव्हा आधीच्या काळापासून ही घासणी वापरतात आणि अजूनही गावाकडच्या भागामध्ये ह्या घासणीचा भरमसाठ प्रमाणात वापर होतो. चांगली असते, भांडे वगैरे चांगले निघतात, त्याच्याने कडक वस्तू पण चांगली निघते, पण ती लॉंग लास्टिंग नसते. म्हणजे एकदा यूज करा आणि फेकून द्या अशी ती घासणी झालेली आहे. बाजूला मी फोटो टाकते नारळाच्या त्या शेंडीचा, म्हणजे लक्षात येईल. त्याच्यानंतर सध्या मार्केटमध्ये तारेची ग्रे कलरची तारेची घासणी आहे. मला फोटो मिळाला त्याचा तर मी नक्की बाजूला टाकते आहे. आणि त्याच्याने आता उन्हाळ्यामध्ये ती घासणी जास्त घेतात बायका, कारण उन्हाळी कसं आपण सगळं काम काढतो, घरातलं डबे वगैरे घासायला काढतो, तर ॲल्युमिनियमचे भांडे घासण्यासाठी ती घासणी वापरली जात असते. बारीक तार असतात त्याचे आणि एकदम अशी सॉफ्ट असते ती, पण घासताना त्याचे तार ना हातात घासतात. मी आईकडे होती तेव्हा 12-13 वर्षाची होती तेव्हा घासायची ना, तर बऱ्याचदा ते जे तार होते ते पूर्ण इथं हातामध्ये लागलेले असायचे. तर ती घासणी फक्त तेवढ्या पुरतं चांगली असते कारण ती लवकर गंजते, पण ते जे तार असतात ते काही असे लॉंग लास्टिंग तार नसतात आणि भांडे खरंच छान निघतात त्याच्याने. ॲल्युमिनियमचे भांडे ना पूर्ण चकचक करायला लागतात त्याच्यामुळे, तर चांगली असते ती घासणी, पण ती पण लॉंग लास्टिंग नसते, प्लस ती आपल्या हाताला इजा सुद्धा करते. तर तेवढ्या कामासाठी तुम्ही घेऊ शकता, पण हात सांभाळून, नाहीतर इजा होऊ शकते. त्याच्यानंतर जसं तुम्ही आधी तुम्ही व्हिडिओ दाखवते बाजूला, तर तारेच्या घासण्या आता वेगवेगळ्या प्रकारच्या घासण्या यायला लागल्या. आता मी जी आधी सांगितली ती बारीक तारेची असते, पण आता सिल्वर कलरची अशी गोल 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 रिंगवाली तुम्ही बाजूला बघू शकता, तशा घासण्या आता मार्केटमध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं त्या खूप आधीपासून आहेत. ते घासणी आईकडे वापरायचो मी, अजूनही आई वापरते. तर ती पण घासणी चांगली, पण त्याच्याने बऱ्याचदा का तो प्लास्टिकच्या वगैरे भांड्यांवर ना त्याच्याने हे पडायला लागतात, स्क्रॅचेस पडायला लागतात, तर ती घासणी पण मला नाही आवडत. आणि त्याच्यात जर घाण अडकली आणि आधीचा त्याचा लुक वेगळा असतो, जसे जसे ती वापरतो आपण तसा तसा त्याचा लुक जो आहे तो पूर्ण चेंज होत जातो. मग त्याच्यामुळे ना काय करायचं, वापरा तुम्ही ती घासणी, मी असं नाही म्हणत. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की कुठली घासणी वापरावी नाही वापरावी, पण ती पण घासणी गंजते, त्यात घाण अडकली ती लवकर निघत नाही. खूप झटकून झटकून दोघं वेळ ती व्यवस्थित भांडे घासल्यानंतर आपल्याला स्वच्छ करून ठेवायला हेक्टिक असते आणि साबणातच ती जास्त हे राहते. जर आपण लिक्विड वगैरे मध्ये जर ती घासणी वापरली तर ती एवढी काही कामात नाही येत, कारण मी स्वतः वापरलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे. आता बदलत्या काळानुसार मार्केटमध्ये एवढं मोठं स्पंज आणि त्याला डब्बा, मी फोटो टाकते आहे, मी नाही घेतलं कारण की 289 रुपयाला ते होतं मार्केटला मी बघितलं तर, आणि ऑनलाईन पण महाग आहे. तर ते स्पंज तर मला नाही आवडत, कारण का म्हणतात तर फक्त स्पंजने आपले कडक दुधाचे वगैरे भांडे, नंतर समजा चहा वगैरे जळाली किंवा भाजी जळाली, करपली, भांड्याला चिटकली तर ते नाही निघत, त्याच्यामुळे मला ते नाही आवडत. हां, आपले जर भांडे फक्त साधे जेवणाचे वगैरे असतील, ताटं वगैरे असतील तर ते घासण्यासाठी चांगले, पण इन केस तुम्ही भात बनवता कुकरमध्ये तो तसाच राहिला जास्त वेळ तर ते कडक होऊन जातं.
त्याच्यामुळे पण नाही. त्याच्यानंतर अशा घासण्या आलेल्या आहेत, तर याच्यातली मी तुम्हाला दाखवते. आणि आता असे भरपूर ब्रँड आलेले आहेत. स्क्रॉच बाईटचं जास्त चाललेलं आहे, स्क्रॉच बाईट, त्याच्यानंतर गाला. तर मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे. तर स्क्रॉच बाईटची घासणी आहे, पण ही पण लॉंग लास्टिंग नाही, एकदा वापर करून झालेला आहे माझा. यांनी अँटीबॅक्टेरियल स्क्रब पॅड म्हटलेलं आहे इथं, आणि जर्म शील्ड फॉर एक्स्ट्रा हायजीन. तर लॉंग लास्टिंग नाही जात, चांगली आहे घासणी, पण जास्त वेळ आपण नाही वापरू शकत तिला. साधारणतः महिनाभर जेमतेम आपण तिला ढकलत वापरू, कारण आपण गृहिणींचं कसं असतं, लगेच कुठलीही वस्तू फेकायची नाही, असं माझा तरी. ॲटलिस्ट तिचे जेवढे पैसे मोजले तेवढे दिवस तरी ती वापरण्यात आली पाहिजे असं मला वाटतं. तर ही एक घासणी आहे, ही मी दाखवते. पण त्याच्या आधी आत्ता सध्या मी वापरत असलेली ही घासणी आहे. याच्यात छोटे ना पॅड पण, म्हणजे छोटेसे पण असे छोटे छोटे पॅड येतात त्याच्यातले, साबणांबरोबर फ्री मिळतात विम किंवा एक्सपर्टच्या. तर ही घासणी ना कशासाठी चांगली सांगू का, देव वगैरे घासण्यासाठी. मी याला भैया पावडर किंवा पितांबरी लावा, आणि त्याच्याने ब्रशने तर आपण घासतोच देव, पण ह्या घासणीनं जर तुम्ही देव घासलेत ना, एकदम चकचक निघतात. मी नेहमी, म्हणजे ही घासणी नाही वापरत मी भांड्यांची लगेच, एक वेगळी घासणी मी प्रत्येकदा 5 रुपयाचंच ते मिळत असतं फ्री, तर प्रत्येकदा मी चेंज करून घेते. आणि अशातली छोटी घासणी मी देव घासण्यासाठी वापरत असते. त्याच्यामुळे देव खूप दिवस चांगले राहतात, सारखे सारखे घासावे नाही लागत. आपण रोज आंघोळ तर करतो, पण कधीतरी आपण घासत असतो देव. तर देव घासण्यासाठी ही घासणी मला प्रचंड आवडलेली आहे. तर बाकी किचनसाठी एवढी उपयुक्त नाही, ही पण लॉंग लास्टिंग नाही जात. आता ती साबणाच्या ह्याच्यात ठेवली होती म्हणून पाणी गळतंय. त्याच्यानंतर आता ही सगळ्यात जास्त फेवरेट आहे माझी घासणी. का आवडते याचे तुम्हाला उपयोग पण सांगते. याची जी आहे लॉंग लाईफ, ती पण खूप चांगली आहे. म्हणजे आरामात 1-2 महिना ही घासणी जाते. बघा हे किती छान आहे त्याचं. याच्याने माहिती का, आपली जर कढईला म्हणा किंवा कडक काही भाजी करपली असेल, ती लागलेली असेल ना, तर ते सुद्धा निघून जातं याच्याने. त्याच्यानंतर बेसिन वगैरे, बेसिनवर, सिंकवर खूप कधी कधी ना चिकट डाग जमून जातात, ते निघत नाही. तर ते काढण्यासाठी सुद्धा ही घासणी खूप चांगली आहे. कुठलंही भांडं घासून घ्या, ॲल्युमिनियमचं, स्टीलचं, लोखंडाचं, मी आता घासूनही दाखवते तुम्हाला. कुठलंही भांडं घासून घ्या, ह्या घासणीने सगळे भांडे एकदम चकचक निघतात. माझी म्हणजे लग्नानंतर मी हीच घासणी वापरण्यात आणलेली आहे. मी कधीच दुसरी घासणी वापरत नाही. ब्रँड कोणतेही घेते, फक्त घासणी हीच आहे. का तुम्ही स्क्रॉच बाईटमध्ये पण येते ही, आणि गालामध्ये पण येते. शक्यतोवर मी जास्त गालाचीच घेत असते, कारण आरामात मला 2 महिने, 1.5-2 महिने जाते ही घासणी चांगली. जास्त दिवस वापरली तर काय होतं, त्यातला स्पंज खराब होतो, आणि जर ती सुकली नाही दिवसभरातनं तर मग ते बॅक्टेरियल निर्माण करणं असतं. त्याच्यामुळे चेंज करायची 1.5-2 महिन्यानंतर. आणि रोज आपण याचं असं पाणी काढून सुद्धा सुकवून ठेवलं ना की चांगली राहते. खूप जास्त स्क्रबर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित, आणि हाताला लागायचं हे नाही. कुठलीही घासणी आपल्याला हाताला लागू शकत नाही. ताराची घासणी घ्या तुम्ही, तार असलेली, त्याच्याने बऱ्याचदा बोट कापला जातो, किंवा मग ते तार ना कढईच्या ते स्क्रू वगैरे असतात बघा, कुकरचे, कढईचे, त्याच्यामध्ये अडकून जातात. तर त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे. ही घासणी मला प्रचंड आवडते. इव्हन मी आईला, माझ्या वहिनीला, त्यांना सगळ्यांना ही घासणी सांगितली की तुम्ही हीच घासणी वापरा, चांगली असते आणि लॉंग लास्टिंग पण असते. आता मी याच्याने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी घासून पण दाखवते, आणि किती स्वच्छ निघतात तेही दाखवते. आता मी फक्त साबण लावते आहे, भांडे सगळे ओले करून घेते. लिक्विडसाठी सुद्धा ही घासणी खूप चांगली आहे. आवाज तुम्ही बघू शकता किती जास्त येतोय त्याचा. हे खूप जास्त तेलकट आणि खराब झालेलं ॲल्युमिनियमचं भांडं आहे. मी जवळून दाखवते बघा. याच्यामध्ये तुम्हाला इथे हे काळपट दिसतं आहे. ते साध्या घासणीने निघत नाही, पण ह्या घासणीने ते नक्की निघेल. बघा एकदम छान व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे.
आणि ॲल्युमिनियमचे भांडे जास्त चमकायला लागतात. आता पूर्णच भांडे आपल्याकडे स्टीलचे असतात असे नाही, काही असतात बोटांवर मोजण्या इतके जे वापरण्यात येतं आपल्या रोज, तर ते भांडे सुद्धा आपण या घासणीने व्यवस्थित घासू शकतो. त्याच्यानंतर आता ही कढई आहे. कढई कोणतीही असू द्या, तळणानंतर त्याच्यावर हे डाग राहून जातात, तर ते मी सुद्धा काढून दाखवते तुम्हाला. तर बघा, आधी आणि नंतरचा फरक तुम्ही बघू शकता. जास्त जोर म्हणजे जास्त असं ताकद लावून नाही घासावं लागत. हे पूर्णच क्लीन झालेलं आहे. आणि याचा एक फायदा असा, ही घासणीची ही कोटिंग असते ना, नॉनस्टिक कढई म्हणा, नॉनस्टिक भांड्यांची, ती काढत नाही. आता तुम्ही म्हणाल हा डाग जसाचा तसा आहे, तर हे ना खूप आधीचे आहेत आणि कधी कधी पाहुणे वगैरे आले ते भांडे घासतात, तर 2-3 दिवस तसंच झालेलं आहे. त्यामुळे ते डाग एकदम पॅक बसले, तर ते काढायला गेले तर मग इथे स्क्रॅचेस पडतील, त्याच्यामुळे ते तसेच राहू दिलं. पण जे ताजे ताजे डाग असतात ना, ते ताकद न लावता इझिली निघून जातात, जे की साध्या घासणीने अजिबात निघत नाही. तर कढई तुम्ही बघू शकतात आणि कॉर्नर पण एकदम व्यवस्थित निघालेली आहे. तर बघा, ॲल्युमिनियमचे भांडे तर हे व्यवस्थित घासतं. त्याच्यानंतर मी लोखंडाचा माझा तवा दाखवते तुम्हाला. तो सुद्धा एकदम छान या घासणीने घासला जाईल. घाण याच्यात चिटकते सगळी, ब्राऊन कलरची जी घाण तेलकट असते ना, तेल आपण पोळीला तेल लावतो, मसाला भाजतो तव्यावर, ती सगळी घाण काढते. तर बघा, एकदम छान मस्त क्लीन झालेलं आहे लोखंडाचं भांडं सुद्धा. मागून पुढून व्यवस्थित मस्त तवा जो आहे तो घासला गेलेला आहे. आणि स्टीलचं भांडं तुमच्या समोरच घासलेलं होतं. आता एकही भाजी करपलेली वगैरे काही भांडं नाहीये घरामध्ये, त्याच्यामुळे मग मी ती करपलेलं नाही दाखवू शकत. पण तेलकट वस्तूंचे डाग जरा काढू शकतो. बघा, स्टीलचे भांडे सुद्धा छान निघतात आणि तेलकट वस्तू भांड्यांवरचे हे डाग निघतात, तर आरामात सगळे हे सुद्धा डाग काढतात ते. बेसिनही याच्याने छान क्लीन होतं. मी दाखवते. तर बघा, जवळून दाखवते. बेसिन सुद्धा एकदम छान क्लीन करतं. इव्हन तुम्ही जे आपलं सिरॅमिकचं बेसिन असतं ना, तोंड धुण्याचं वगैरे, आरशाच्या जवळ, टॉयलेटच्या जवळ किंवा बाथरूममध्ये बेसिन असतं, त्याच्यासाठी सुद्धा घासणी वापरू शकता. फक्त भांडे घासण्याची किचनची घासणी वेगळी ठेवा आणि ते बेसिन क्लीन करायची घासणी वेगळी ठेवा. एवढे सगळे फायदे या घासणीचे. या घासणीचा एक फायदा असा आहे की ही साबणाबरोबर पण अगदी छान काम करते आणि लिक्विड बरोबर, जे भांडे घासायचं लिक्विड असतं त्याच्या सुद्धा बरोबर हे खूप छान काम करते. इव्हन साबणापेक्षा जास्त लिक्विडमध्ये ही जास्त व्यवस्थित काम करते. म्हणजे लिक्विडचा फोम जास्त होतो आणि याच्यात तो जास्त शोषला जातो. याचा जो स्पंज आहे तो स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे, आणि मग जास्त भांडे घासले जातात आणि फास्ट घासले जातात आपली भांडी. तर माझं पर्सनल ओपिनियन जर सांगायचं झालं तर मला ही घासणी प्रचंड आवडते. मी म्हणत नाही की तुम्ही हीच वापरा, पण चांगली आहे आणि इतर घासणींच्या तुलनेमध्ये चांगली जाते. आपल्याला इजा पोच होत नाही, लागत नाही आणि भांडी सुद्धा एकदम छान व्यवस्थित घासली जातात, स्वच्छ होतात या घासणीमुळे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा कमेंट करून सांगा. आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.